कोकणात 15 पैकी एकही जागा काँग्रेसला मिळाली नाही। रायगड बरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गात सुद्धा काँग्रेसची पार्टी कोरी राहिल्याचं दिसून येतं। त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। तसंच या निवडणुकीत काँग्रेस मित्रपक्षांना पाठिंबा देणार का असा प्रश्न उपस्थित झाला। पालघर शिवसेनेचा बालेकिल्ला या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला। पालघरमध्ये राजेंद्र गावितांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते बोलत होते। महायुतीमध्ये 3 ते 4 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली। आमच्यातली मैत्रीपूर्ण लढती ठरून होणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। तिढा सुटला नाही तिथं न भांडता एकमेकांचा प्रचार करून उमेदवार निवडून आणणार असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। मी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता। मी राजकारणातून संन्यास घेतला नाही असं वक्तव्य प्रकाश सोळंकी यांनी केलं। महायुतीने माझी उमेदवारी जाहीर केली असून मी ताकदीने निवडणुकीला सामोरं जाणार असं देखील सोळंकी यांनी म्हटलं। भाजपचे जगदीश मुळीक यांनी विधानसभेतून माघार घेतली। मुळीक उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या फोननंतर मुळीक यांनी माघार घेतली। मला माझ्या नेत्यांनी आश्वासित केले ते मला न्याय देतील अशी प्रतिक्रिया मुळीक यांनी दिली। मुंबईतल्या माही मतदारसंघातल्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष आहे। याला कारण म्हणजे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे इथून पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढतायत। अमित ठाकरे यांच्यासमोर शिवसेनेचे सदा सरवणकर मैदानात आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत उभे आहेत। राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांचा प्रचार भाजप करणार नाही अशी स्पष्ट भूमिका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मांडली। या अगोदर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केल्याचं शेलार यांनी सांगितलं। कोपरगाव मतदारसंघात धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आहे अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केली आहे। ठाकरेंना सत्तेवरून खाली खेचण्याचा आणि पवारांच्या कुटुंबाचे 2 भाग करण्याचं काम भाजपनं केलं। या भाजपला जागा दाखवण्याची हीच वेळ आहे अशी टीका निलेश लंके यांनी केली। कल्याण पश्चिम मधून भाजपमध्ये बंडखोरी झाली। शिवसेनेने युती धर्म न पाळल्यानं कल्याण पश्चिम मधून बंडखोरी झाली असं वक्तव्य नरेंद्र पवार यांनी केले। माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। रत्नागिरी विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्येच बंडखोरी झाली। विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उदय बने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। रत्नागिरीमधून उदय सामंत यांच्या विरोधात बाळ माने यांना उमेदवारी मिळाल्यानं बने नाराज आहेत। हिंगोलीमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी अखेर बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला। काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यानं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाऊराव पाटलांचं हृदय भरून आलं आणि ते अक्षरशः ढसाढसा रडले। अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्यानं काँग्रेस नाराज आहे। त्यामुळे काँग्रेसच्या गुणवंत देवपारे यांनी बंडखोरी करत दर्यापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। लातूरचे भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला। काँग्रेस आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्या प्रचाराचा शुभारंभ सभेवेळी भाजपला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला। त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर लातूर जिल्ह्यात भाजपला मोठं खिंडार पडलं। खेड आळंदी विधानसभेतून शरद पवारांच्या पक्षाचे नेते अतुल देशमुखांनी बंडखोरी केली। अतुल देशमुखांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला। यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबाजी काळेंना देण्यात आली। पुण्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। कमल व्यवहारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पदाचा राजीनामा दिलाय। कमल व्यवहारे यांच्याकडे काँग्रेसची मोठी जबाबदारी होती, मात्र पक्षाकडून सातत्यानं डावलत असल्याचा आरोप करत कमल व्यवहारे यांनी राजीनामा दिला। त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला। शिवसेनेच्या माजी खासदारानं श्रीरामपूर विधानसभेत बंडखोरी केली। माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला। शिवसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळी यांना उमेदवारी जाहीर झाली। महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पालघरचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांनी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। सांगलीच्या शिराळा विधानसभा मतदारसंघातून मानसिंगराव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्याआधी नाईकांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली। नाईक यांच्या विरोधात सत्यजित देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत।
बोईसर विधानसभेतून महायुतीचे विलास तरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी महायुतीकडून मिरवणूक काढत मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले। अकोल्यातल्या 5 मतदारसंघात काल शेवटच्या दिवशी 100 जणांनी 128 अर्ज सादर केला, तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत 129 उमेदवारांनी 180 अर्ज दाखल केले। पालघरमध्ये शिवसेनेकडून उमेदवार राजेंद्र गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। आपल्या विकास कामांमुळे जनता मलाच मतदान करेल असा विश्वास गावितांनी व्यक्त केला। पालघरमधल्या विक्रमगड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर डहाणूमधून भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। दोन्ही उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला। बोईसर विधानसभेसाठी बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। जनता मलाच साथ देईल असा विश्वास राजेश पाटलांनी व्यक्त केला। पुणे जिल्ह्यातल्या 21 मतदारसंघांसाठी 1272 उमेदवारांनी 2506 अर्ज दाखल केले। पिंपरी मतदारसंघातून सर्वाधिक 99 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। दौंड आणि कसबा मतदारसंघातून सर्वात कमी 42 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले। पोलिसांनी कार्यकर्त्यांवर खोटी कारवाई करू नका, जर कार्यकर्त्यांवर खोटी कारवाई केली तर सरकार आमचंच येणार आहे, तेव्हा तुम्हाला बघून घेऊ असा इशारा आमदार रोहित पवारांनी दिला। लातूरच्या उदगीरमध्ये प्रचार सभेत ते बोलत होते। सांगलीतल्या जाहीर सभेत काँग्रेसमधली गटबाजी पाहायला मिळाली। पृथ्वीराज पाटलांच्या सभेला विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटलांचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली। यावेळी अर्ज दाखल करण्याबरोबर विजय संकल्प सभेचं आयोजन होतं, मात्र खासदार उपस्थित न राहिल्यानं चर्चा न उधळली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिवंगत गृहमंत्री आर रावा पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानं वेदना झाल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं, तर देवेंद्र फडणवीसांनी कोणत्या परिस्थितीत आणि का अजित पवारांना फाईल दाखवली याबाबत फडणवीसांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुळेंनी केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 70,000 कोटी सिंचन घोटाळ्याच्या फाईलबाबतच्या वक्तव्याचा बच्चू कडू यांनी समाचार घेतला। आमच्याकडे आले की देव आणि तुमच्यात आहे तो सैतान अशी भूमिका काही पक्षांची असते असं म्हणत बच्चू कडूंनी भाजपवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंना काँग्रेसमधून आयात उमेदवार करावे लागतात, हे मोठं दुर्दैव आहे। काँग्रेससोबत गेल्याचा उद्धव ठाकरेंना पश्चाताप होणार असल्याची टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली। उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन हुजरेगिरी करून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची पायमल्ली केल्याचा आरोप कदम यांनी केला। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांवर नाव न घेता निशाणा साधलाय। संगमनेरला त्रास देणाऱ्यांना 23 नोव्हेंबरनंतर माफी नाही, तर शिर्डीत देखील काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार असल्याचा इशारा थोरात यांनी दिला। त्यामुळे अहिल्यानगरमध्ये निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय। दिवाळी सण साजरा करताना मुंबईकरांनी दक्षता घ्यावी असं आवाहन मुंबई अग्निशमन दलानं केलं। रात्री 10 पर्यंतच फटाके फोडावेत, काही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाशी संपर्क साधावा असं आवाहन अग्निशमन दलानं केलं। 12वीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली। 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह तर 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे। राज्यभरात थंडीची चाहूल लागली। अनेक ठिकाणी तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली गेले। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यभरात थंडीची चाहूल लागली, तर दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अद्याप ही ढगाळ वातावरण, त्यामुळे काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते। या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी विमान फेऱ्या वाढवल्या। हिवाळ्याच्या हंगामात विविध विमान कंपन्यांकडून आठवड्याकाठी 3372 विमान फेऱ्या होणार आहेत। यानुसार दिवसाकाठी 168 विमान फेऱ्या मुंबईतून होणार आहेत। ईईटीचं प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद येत्या 10 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा घेणार आहे। त्यासाठी परिषदेच्या संकेतस्थळावर परीक्षार्थींना प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे। नवी मुंबईच्या तळोजा सेक्टर 9 इथल्या एका सोसायटीत दिवाळीच्या लाइटिंगवरून 2 गटात वाद झाला।
दिवाळीची लाइटिंग इमारतीच्या सार्वजनिक जागेत लावण्यास एका गटाने परवानगी मागितली होती, मात्र दुसऱ्या गटाने याला विरोध केला। त्यामुळे दोन्ही गटात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गडपुले मारहाण प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पोलीस स्टेशन गाठलं। ठाकरेंचे माजी शहराध्यक्ष अमर कतारींवर खोट्या तक्रारी दाखल करून त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोप थोरातांनी केला। भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गडपुले यांना मारहाण करण्यात आली। गडपुले यांना ठाकरेंचे माजी शहराध्यक्ष अमर कतारी यांनी मारहाण केल्याचा आरोप पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला होता। या प्रकरणी कतारींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती, मात्र कतारी यांनी मारहाणीचे आरोप फेटाळले। नाशिकच्या मनमाड मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात झाला। अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 लहान मुलांसह 3 जण जागीच ठार झाले। पाणीवाडीजवळ हा भीषण अपघात झाला। जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। नागपूर जिल्ह्यातल्या सावनेरजवळ भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा अपघात झाला। 3 गाड्या एकमेकांवर धडकल्यानं 4 भाजप कार्यकर्ते जखमी झाले। हे सर्व कार्यकर्ते सावनेरला भाजप उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी जात होते। यवतमाळमध्ये फर्निचरच्या 3 दुकानांना भीषण आग लागली। पालिकेच्या अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। आगीमध्ये एक दुचाकी आणि सर्व साहित्य जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। नाशिकच्या लासलगाव पोत्यांच्या गोडाऊनला भीषण आग लागली। यावेळी अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीमुळे लाखो रुपयांच्या पोत्यांचं नुकसान झालं। नांदेडमधल्या लोहा मतदारसंघातल्या उमेदवारीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शेकापमध्ये तिढा निर्माण झाला। लोह्यामध्ये शेकापचे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदेंच्या पत्नी आशाताई शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। महायुतीला फक्त सत्तेची भूक आहे। ही युती फक्त सत्ता मिळवण्यासाठी केली, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केली। तर राज्यातली जनता विश्वासघात करणाऱ्यांना धूळ चारेल, असा टोलाही त्यांनी लगावला। मुख्यमंत्री शिंदे पुढचे 2 ते 4 दिवसात रिफायनरी विरोधकांची भेट घेणार आहेत। रिफायनरीबाबतचा निर्णय शिंदे रिफायनरी विरोधकांची चर्चा करून घेतील, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली। भाजप आणि महायुती सरकारनं महाराष्ट्र लुटल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला। महाराष्ट्राला त्यांच्या तावडीतून मुक्त करून प्रथम स्थानी आणण्याचा निर्धार वडेट्टीवारांनी व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत। 8 किंवा 9 नोव्हेंबरला मोदी पुणे दौऱ्यावर येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पुण्यातल्या महायुतीच्या सर्व 8 विधानसभेच्या उमेदवारांसाठी मोदी एकत्र सभा घेणार असल्याची माहिती आहे।